सो व्हेरी वॉर्म गुड मॉर्निंग ऑनलाईन मेंबर्स. माझा आवाज येतोय का? हो येस. सर. ओके, ग्रेट. सो व्हेरी वॉर्म गुड मॉर्निंग अँड वेलकम फॉर डेटा सायन्स बॅच. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डेट्स रिलेटेड मेथड्स बघितल्या होत्या आणि त्याचबरोबर आपण काही एक्सपेरिमेंट्स पण केल्या होत्या, राईट? सो त्याच सेशनला आता मी पुढे कंटिन्यू करतोय. अँड नाव इन टुडे सेशन वी आर गोइंग टू सी. आळस नका तुम्ही. In today's session, we are going to see. झोपू नका. In today's session, we are going to see the next topic. Okay. That is going to be last मध्ये आपण टाइम डेल्टा बघितला होता का? टाइम डेल्टा नव्हता बघितला. ठीक आहे. तर आपण त्यापासून टॉपिकला रिझ्यूम करूया. ओके. सो लेट्स अंडरस्टँड टाइम डेल्टा इन टुडेज सेशन. तर आतापर्यंत जे शिकवलंय त्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे का? येस, ऑनलाईन ऑफलाईन कोणाला काही क्वेश्चन आहे? येस. जे ऑनलाईन आहे त्यांना काही क्वेश्चन आहे? जे शिकवलंय ते समजले का आतापर्यंत? येस. हो सर. ओके, ग्रेट. सो चला सेशनला मग आता आपण रिझ्यूम करूया आणि थोडे इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घेऊया. सो इन रिटर्न्स मध्ये एक क्वेश्चन आहे. येस येस, स्वरूपा प्लीज आस्क युअर क्वेश्चन. येस. ओके, पायथन मध्ये हायब्रिड इनहेरिटन्स का सपोर्ट नाही करत? ओके, बेसिकली लाईक हायब्रिड म्हणायचे का सायक्लिक म्हणायचे? येस. येस. ओके, हायब्रिड इज माय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. येस. सो लाईक बेसिकली हायब्रिड इनहेरिटन्स जो आहे पायथन मध्ये, तर तो कॉमनली जर तुम्ही बघितलं तर ते मिक्सअपच आहे. कशाच मिक्सअप आहे? सो व्हॉट इज अ हायब्रिड इनहेरिटन्स? जेव्हा तुम्ही सिंगल लेवल, मल्टी लेवल यूज करता तर त्याला आपण बेसिकली काय म्हणतो? हायब्रिड इनहेरिटन्स. ओके. सो दॅट ऍक्च्युली वर्क्स विथ अ पायथन. सो असा काही इश्यू नाही. तुम्ही मला कोणी सांगितलं पायथन मध्ये वर्क करत नाही? येस. हॅलो. अच्छा, एक्स्ट्रा सरनी सांगितलं. व्हेरी गुड. सो बेसिकली इट सपोर्ट्स. ओके. कारण पायथन मध्ये बघा हायब्रिड, बेसिकली हायब्रिड इनहेरिटन्स काय असतो? इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ सिंगल लेवल, मल्टिपल, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल. हे चार आहे का पायथन मध्ये? आहे. पायथन मध्ये अजून एक इनहेरिटन्स असतो, सायक्लिक म्हणतात त्याला. ते आपण लर्न नाही केलं. सायक्लिक मध्ये काय होतं की एक अशी लूप क्रिएट होतो. म्हणजे सपोज ए आणि बी आहे, तर ए बी ला इनहेरिट करतो, बी ए ला इनहेरिट करतो, अशी सायकल क्रिएट होते, लूप. तर बेसिकली ते अलाव नाही. ओके, पायथन मध्ये किंवा लाईक इट्स नॉट अलाउड, बट पायथन मध्ये करता येतं. म्हणजे पायथन मध्ये सगळ्या टाईपची इनहेरिटन्स सपोर्टेड आहे. ओके. सो इट सपोर्ट सिंगल लेवल, मल्टी लेवल, मल्टिपल, हिरार्चिकल, हायब्रिड अँड सायक्लिक. टोटल असे 6 इनहेरिटन्स पायथन मध्ये सपोर्ट आहे.
सो ज्या बिचाऱ्यांनी सांगितलं असेल तुम्हाला काहीतरी चूक झालेली असेल. ओके, नो प्रॉब्लेम. येस, एनी अदर क्वेश्चन? ओके, ओके, fine. So let's understand it. Okay. So now we are going to see the next part. That is basically is time delta. Okay. सो टाइम डेल्टा एक वे ज्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकताय, कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाईड करता येतात टाइम डेल्टामध्ये. ओके, चला आपण समजून घेऊया. सो टाइम डेल्टा म्हणजे काय? जेव्हा जेव्हा तुम्हाला whenever you want to calculate or whenever you want to handle a date in addition and subtraction way, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? तेव्हा त्यासाठी आपण टाइम डेल्टा यूज करतो. टाइम डेल्टा इज नथिंग बट इट्स अ डेट अरिथमॅटिक ऑपरेशन्स. काय असं टाइम डेल्टा म्हणजे डेटच्या अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतात. ओके, चला आता समजून घेऊया आपण तो कॉन्सेप्ट. ओके, लेट्स अंडरस्टँड इट. ते नोट्स भेटले का तुम्हाला? 5वी नोट्स भेटले का? ओके, 6वी 6 चॅप्टर नाही भेटले अजून. ठीक, सो शेअर नाही केली याचा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर चला काही ऑपरेशन्स परफॉर्म करून बघूया आता आपण. ओके, टाइम डेल्टाच्या अगेन्स्ट मध्ये. सो बेसिकली व्हॉट इज द टाइम डेल्टा? इट्स कॉमनली यूज फॉर डेट अरिथमॅटिक ऑपरेशन्स. त्यासाठी यूज होतो डेट अरिथमॅटिक ऑपरेशन साठी आपण त्याचा यूज करतो. ओके, काही सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण यासाठी. अँड जस्ट आय विल क्रिएट अ डे. सो टुडे इज आवर डे 19. ओके, सो लेट्स ओपन दिस वन विथ VS Code. And let's create a file 1-time delta .py. Okay. So basically time delta काय असतो? Basically time delta is used for arithmetic operations for dates. Okay. तर डेट साठी ज्या अरिथमेटिक ऑपरेशन्स आपल्याला करायचे असतात. अरिथमेटिक म्हणजे काय? ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, राईट? हे बेसिकली अरिथमेटिकच्या अंडर येतात. तर हे जे ऑपरेशन जर करायचे असेल तर या केसमध्ये आपण काय यूज करतो? टाइम डेल्टा. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक डेट आपण घेऊया. ओके, सो फॉर दॅट आय विल जस्ट इम्पोर्ट फ्रॉम डेट टाइम, इम्पोर्ट डेट टाइम. ओके, अँड लेट्स से की आपण एक डेट क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से अंडरस्कोर डेट. सपोज तुम्हाला असं कोणी सांगितलं की पुढच्या 21 तारखेला तुमचा एक्झाम असणार आहे. किती तारखेला? 21 तारखेला. मग मी जर तुम्हाला म्हटलं 21 नव्हे, 16 तारीख आहे. आता मी तुम्हाला जर म्हटलं की ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला सॉरी पुढच्या 20 दिवसांनी तुमची एक्झाम असणार आहे. काय सांगितलं कोणी? पुढच्या 20 दिवसांनी तुमची एक्झाम असणार आहे. मग कोणता दिवस असेल बरं? हा, थोडंसं कॅल्क्युलेशनला डिफिकल्ट जातं, बरोबर की नाही? मग सपोज हाच सिनेरिओ मला इथे करायचा आहे. काय करायचं आपल्याला? आपण म्हणूया की लाईक डेट टाइम डॉट नाव. तर आपल्याला काय मिळतं जेव्हा आपण नाव यूज करतो तेव्हा? सो आपल्याला टुडे भेटतो, आजचा दिवस, बरोबर? सो लेट्स से की मी इथे बदल नेक्स्ट एक्झाम डेट. ओके, सो मी इथे बदल टुडे. ओके, टुडे प्लस टाइम डेल्टा आणि यामध्ये आपण डेज ऍड करूया. सो आय विल जस्ट से किती दिवसात एक्झाम आहे? 20 days, बरोबर? सो इफ आय जस्ट ट्राय टू प्रिंट दिस एक्झाम डेट, तर इथे आपल्याला पुढची डेट मिळेल जी एक्झॅक्टली आपण 20 दिवस ऍड केले त्यामध्ये.
So just I will say Python 3 space 1 dash 9. कोणता दिवस भेटतोय बघा बरं. यस, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बरोबर कोणत्या तारखेला तुमची एक्झाम असणार आहे? 15 जुलैला. ओके, हे लक्षात आलंय का? सपोज मी जर असं म्हणलं की तुमची जी एक्झाम आहे, ओके, त्याची आपण डेट सेट करूया. सो इथे मी म्हणेल टाइम डेट डॉट टाइम डेट आणि यामध्ये आपण डेट पास करूया. काय पास करायचं आपल्याला? डेट. सो इथे मी म्हटलो की लाईक आय जस्ट नीड टू पास अ डेट ओव्हर हियर. ओके, सिंपल अँड सोबर. सो सपोज असं आलं की पुढच्या 18 तारखेला तुमची एक्झाम आहे. ओके, किती तारखेला एक्झाम आहे? 18 किंवा 29 तारीख घेऊया. 29 तारखेला एक्झाम आहे. सो इथे जर मी म्हटलो 2026 07 29 ला तुमची एक्झाम आहे. आता आपल्याला काढायची आजपासून अजून किती दिवस राहिले तुमच्या एक्झामला. म्हणजे आपण काय करणार आहे की दोन ज्या डेट्स आहेत त्यांच्यामध्ये किती गॅप आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. काय चेक करायचंय? गॅप चेक करायचा आहे. सो हियर आय विल जस्ट से दॅट इथं आपलं ऑलरेडी आपल्याकडे टुडे, बरोबर. सो जर मी असं जर केलं दॅट एक्झाम लाईक डेट्स, ओके, काय पास करेल मी ते डेज. सो मी ते बदल एक्झाम डेट. आता एक्झाम डेट का घेतली आपण? ही डेट पुढची आहे. टुडे मोठा आहे का एक्झाम डेट मोठी आहे? आजचा दिवस मोठा असेल का पुढे येणारा दिवस ग्रेटर असेल? पुढे येणारा, बरोबर की नाही? सो त्यामुळे आपण एक्झाम जे स्टार्टिंगला मी ते म्हणेल मायनस. काय केलं आपण इथे? मायनस. तर दोन डेट मध्ये आपण डिफरन्स काढू शकतोय. आय विल जस्ट से टुडे ओव्हर हियर. आणि ही असेल आपली एक्झाम डेट डेट्स. ओके, सो याला जर मी प्रिंट केलं, if I try to print this, you will sorry, if I try to print this, you will see मला इथे डेज भेटतात. किती दिवसांनी एक्झाम आहे आपली? 33 दिवसांनी. फक्त आता याच्यात तुम्हाला डेज हवे असेल तर फक्त इथे डॉट डेज करा, तर इथे आपल्याला दिवस येतो. याचा अर्थ काय होतोय? दॅट इफ यू वॉन्ट टू गेट अ नेक्स्ट अपकमिंग डेट, पुढची जर तुम्हाला डेट हवी, सपोज 10 दिवसानंतर 20 दिवसानंतर, ती कॅल्क्युलेट करता येते. ओके, किंवा तुम्हाला जर यामध्ये एखादा ड्युरेशन काढायचा आहे की लाईक जर आज 25 तारीख आहे आणि जर 29 तारखेला पुढच्या महिन्यात एक्झाम आहे, तर आता माझ्याकडे किती दिवस आहे? सो इथे तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू शकताय, अपर डेट मायनस लोअर डेट. मग तुम्हाला समजलं की 33 दिवस आहे. मग आपण असा विचार केला की 20 दिवस मस्त मजा करू, शेवटचे 5-6 दिवस अभ्यास करू. ओके, जे नॉर्मली प्रत्येक जण. सो इथे आता तुमच्याकडे 33 दिवस तुम्हाला भेटले. लक्षात आलंय का? So if you want to handle some arithmetic operations like plus or minus, we can do that. सपोज मला एक अशी डेट काढायची आहे की लाईक 20 दिवसापूर्वीची डेट काढायची. किती दिवसापूर्वीची? 20 दिवसापूर्वीची. सो मी असं पण म्हणू शकतो की लाईक से प्रिव्हियस डेट, ओके, टुडे मायनस टाइम डेल्टा डेज, किती दिवसापूर्वीची? So if I just try to print this, you will see that it will give me previous date. 20 दिवसापूर्वी. आजपासून 20 दिवसापूर्वी कोणती डेट होती? 5 जून, बरोबर ना? 5 जून होती. म्हणजे जर तुम्हाला प्लस किंवा मायनस ऑपरेशन करायचे असेल तर आपण काय यूज करतो यासाठी? टाइम डेल्टा. तुम्ही यामध्ये डेज पार्ट टू मिनिट सेकंड भरपूर गोष्टी यामध्ये. ओके, यू कॅन जस्ट पास दॅट. ओके, एखादा इव्हेंट येणार आहे, तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये किती दिवस राहिले तुम्ही ते टाकू शकताय. कमिंग सून, इन 3 days, इन 4 days. सपोज तुम्ही आज रिचार्ज केला 28 दिवसाचा, तर पुढची रिचार्जची डेट कधी येणार त्याचा रिमाइंडर सेट करायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही यातून करू शकता. लक्ष येत आहे का? सो इट ऍक्च्युअली गिव्स अ व्हेरी
परफेक्ट आउटपुट. ओके. आणि हे खूप सिम्पल आहे. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये हीच गोष्ट करायची असेल नाकी नऊ येतात. कारण एवढं कॉम्प्लेक्स ऑपरेशन करण्यासाठी लॉजिक लिहावं लागतं. आणि बेसिकली पायथनमध्ये याची आवश्यकताच नाही. बिकॉज पायथन कम्स विथ टाइम डेल्टा. सो टाइम डेल्टाने काय होतं, तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. लाईक प्लस मायनस. काय करू शकतो आपण? प्लस मायनस ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. इज अ क्लिअर? परफेक्टली. व्हेरी गुड. हे लिहून घ्या. टॉपिकला नाव द्या टाइम डेल्टा आणि लिहून घ्या. येस, ऑनलाईन मेंबर. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? हे समजलंय का टाइम डेल्टा काय असतो? आहे रे समाधान, आशना, दीपाली, गायत्री? Yes, sir. ओके, गुड. दोनच.
Okay. So yeah, let's resume it back. सो या इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? ओके, चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सपोज मला एखाद्याची एज कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. सो बेट तुझी जन्मतारीख काय रे? पुढे काय असेल ना, 2026, 2010, 2008. ओके, व्हेरी गुड. 2008 म्हणजे तेव्हा मी 11वीला होतो. ओके, व्हेरी गुड. 11वी नाही, 12वी, हा 11वीलाच होतो. ओके, सो let's calculate. Okay, so like calculate age. And सो सिंपल आपण काय करू शकतोय, कॅल्क्युलेट एज. सो आपण एक युजर कडून इनपुट घेऊया, त्याला त्याचं जे इयर आहे ते विचारूया. ओके, सो लेट से बाय डिफॉल्ट मी असं म्हणेल की जे इयर आहे, ओके, दॅट इज 28. बरोबर ना? 2008. सो आता आपल्याला काय करायचंय की आजपासून म्हणजे याचं वय किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो सिम्पल आहे. जस्ट वी विल यूज, बघा आपल्याकडे ऑलरेडी आजची डेट आहे, बरोबर आहे ना? टुडेज डेट. सो आय कॅन से लाईक एज इज इक्वल्स टू, आता आत्ताचं वर्ष मोठं आहे का याचं जन्माचं वर्ष मोठं आहे? आताच असेल ना. हा, व्हेरी गुड, बरं झालं असं म्हणतात. सो जस्ट से टुडे डॉट इयर. आपल्याला हे माहिती की आपण त्या ऑब्जेक्ट मधून इयर घेऊ शकतोय मायनस जे आपलं इयर आहे, अँड जस्ट विल प्रिंट दॅट एज. ओके, आणि इथं आपण प्रॉपर लिहूया इन फॉर्मॅट. एज ऑफ, नाव काय भेट तुझं? रोहित. इज, रोहित इज. ओके, सो जर रन केलं तर इथे एज ऑफ रोहित इज 18. ओके, सो इट्स 18 इयर. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. वोटिंग करू शकतोय तू. सो नाव लेट से दॅट इथे आपण इनपुट घेऊया आता युजर. ओके, आणि तो इनपुट एक इंटिजर असेल. काय असेल? इंटिजर. आय विल जस्ट से एंटर DOB ओके, अँड लेट्स रन इट. सो इथे मी माझं टाकेल आता. सो लाईक 1990. सो बेसिकली इट्स 36, राईट? सो 18 दोन्ही 36. सो त्याच्या दुप्पट आहे सध्या मी. ओके, सो यू विल सी दॅट इट जस्ट वर्क्स हाऊ वी वॉन्ट. आता इथे तुम्ही कोणाची पण एज कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, अँड दिस इज व्हॉट द थिंग इज ऑल अबाउट. ओके, समजलंय? सो तुम्ही या प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. इज दॅट क्लिअर? येस, हे एक्झाम्पल लिहा, मग यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. थोडं आवर्स रिलेटेड घेऊया. येस, झालंय लिहून?
Okay. So yes. So now झालंय सर्वांचं? येस. सो अजून एक एक्झाम्पल घेऊया. ओके. सो लेट्स आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की सपोज ऑफिसचा वेळ 9 वाजता आहे. ओके. तर आलेला जो मेंबर आहे तो जर सपोज लाईक वी जस्ट नीड टू चेक. ओके. की एक्झॅक्टली त्याचा पंचिंग जर त्याने केलेली आत्ता लगेच आत्ता जस्ट, तर आपल्याला हे चेक करायचं आहे की तो रेग्युलर आहे का लेट झालाय का त्याचा हाफ डे. ओके. सो हिअर वी कॅन डू दॅट थिंग. हाऊ? सो इथे जस्ट आपण काय करूया, वी विल जस्ट टेक टुडे. ऑलरेडी आपल्याकडे आहे ना टुडे, राईट? सो जस्ट आय विल से दॅट टाइम or hour as today dot hour. ओके. आणि त्या आवरला आपण प्रिंट करू. सो इट इज गोइंग टू बी लेट मी जस्ट कमिट दिस वन. Let me pass 2008. So you will see enter. ओके. इथे आता किती वाजले? 11. राईट. सो इट्स ऍक्च्युअली गोइंग वेल. सो मला इथे एक चेक करायचं आहे. सो आय कॅन जस्ट यूज इफ एल्स ओव्हर हियर और वी कॅन यूज स्विच केस. दॅट इज अ मॅच केस ऑल्सो. So just I will say that like if the hour is less than 12. Okay, sorry, is less than 9. तर इथे मला प्रिंट करायचं आहे रेग्युलर. ओके. मी परत इथे एल्स यूज करेल. एल्स इफ जर आवर इज लेस दॅन 12, बट ते ऑलरेडी काय होणार आहे, ग्रेटर दॅन 9 आहे. सो इथे जर ते लेस दॅन 12 जर असेल, आय विल जस्ट से प्रिंट लेट. लेटची स्पेलिंग आहे लेट ई. बरोबर आहे का? हे लेट ते लेट आहे, नाही ना? सो लेट and just I will say else over here. ओके. आणि एल्स मध्ये आपण म्हणणार की लाईक हाफ डे, किंवा इथे पण एल्स घेणार मी. एल्स इफ युअर डे, आता मला हे 3 वाजेपर्यंत करायचंय. इफ द आवर इज 15 म्हणजे किती वाजता? 3 वाजता. ओके. कारण बेसिकली हा जो HR आहे हा आपल्याला 12 आवर्स 24 आवर्स मध्ये. सो जस्ट आय विल से हाफ डे. एल्स काय म्हणेल मी ते प्रिंट ऍब्सेंट. सो इथे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बेसिकली काय देतो तो इथे लेट. ओके. सो आय विल जस्ट से दॅट हा बरोबर आहे लेट, कारण 9 ते 12च्या मध्ये. ओके. बट जर आपण या टुडेला चेंज जर केलं तर ऑब्व्हियसली तो चेंज होणार आहे. सो जर आपल्याला चेंज करायला करू शकतोय. सो जर 9 असतं तर काय आलं असतं, 9 पेक्षा कमी रेग्युलर आहे, बट तो 9 आणि 12च्या मध्ये आहे. त्यामुळे काय आलं लेट. जर 12च्या नंतर आता आपण 12 वाजता जर का हा कोर्ट रन जर केला तर बेसिकली ते हाफ डे येणार आहे 3 वाजेपर्यंत, आणि 3च्या नंतर जर तो आला तो ऍबसेंटी मार्क होणार आहे. तर जी सिस्टीम आहे, आता विचार करा असं की एक अटेंडन्स आपल्या इथं पंचिंग मशीन आहे, त्यातून जर तुम्ही एक्सेल काढली ती एक्सेल इथे टाकली तर तो कॅल्क्युलेट करू शकतोय की एक्झॅक्टली किती कोण कोण किती वाजता आला. सो यू कॅन इट कॅन जस्ट कॅल्क्युलेट ऑल द लेट मार्क्स, and which is actually easy to calculate, right? So here we can just check the attendance. काय चेक करू शकतो आपण? Attendance. This is the way how we can do that. Okay? Yes, लिहून घ्या एक्झाम्पल. So here we will take a break for 5 minutes, then we will resume it again.
आणि ब्रेक नंतर आपण डिस्कस करणार आहे द नेक्स्ट टॉपिक दॅट इज जेसन हँडलिंग. ओके, सो इथे आपण डेटचा पार्ट आता इथे पॉज करणार आहे अँड वी आर गोइंग टू स्टार्ट जेसन हँडलिंग. सो प्लीज हे लिहून घ्या अँड लेट्स रिझ्यूम आफ्टर 5 minutes.
Yes. So now let's resume the topic. Okay. So आता आपण जे बघणार आहे, okay, so now we are going to start our next part, a very next topic, and which is a bit already you know that topic, okay, that is called as JSON. Okay, आता हे तुम्हाला माहित नाही, but ऑलरेडी तुम्ही त्या टाईपचा कोड लिहिलेला आहे. ओके, सो चला समजून घ्या की जेसन काय असतं. सो लेट्स गो विथ दिस. सो नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक दॅट इज कॉल्ड एज अ जेसन. तर जेसन म्हणजे काय? जेसन म्हणजे जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जेसन काय असतात? इट्स अ जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके, सो जेसन एक स्पेशल काइंड ऑफ लाईट वेट तुम्ही लँग्वेज म्हणू शकताय. ओके, एक it's a JSON stands for JavaScript Object Notation. It's a lightweight data interchange format. तो बेसिकली एक लाईटवेट डेटा इंटरचेंज फॉर्मॅट आहे. आता याचा अर्थ काय होतो सिंपल भाषेमध्ये? असा विचार करा की असे दोन सर्व्हर आहे आपल्याकडे. काय आहे? सर्व्हर. तर तुमचा सपोज हा पायथनचा पहिला सर्व्हर आहे आणि हा पायथनचा दुसरा सर्व्हर आहे. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे? P1 सर्व्हरवरून P2 सर्व्हरला P2 सर्व्हरला डेटा पाठवायचा आहे. मग आता डेटा सेंड करण्याच्या 4 टेक्निक असतात. किती असतात? 4. पहिली असते टेक्स्ट. काय असते? टेक्स्ट. दुसरी असते XML. तिसरी असते HTML आणि चौथी असते JSON. ओके, सो मला क्वेश्चन असा, हा डेटा कसा पास होईल? सपोज मी टेक्स्टचं जर का एक्झाम्पल घेतलं, ओके, तर टेक्स्टमध्ये डेटा असा जातो. सपोज मला असं लिहायचंय की नेम ॲज दीपक. ओके, तर याला असं काही स्पेसिफिक स्ट्रक्चर नसतं, प्लेन टेक्स्ट आहे. हे जर XML असेल ना, तर XML मध्ये असं असतं, नेम ॲज दीपक. ओके, हे जर HTML असेल तर HTML मध्ये तुम्हाला टॅग नाही लिहिते, तर मग आपल्याला असं लिहावं लागतं, लेबल ॲज नेम, क्लोज द लेबल. ओके, आणि त्यानंतर स्पॅन दीपक. ओके, आणि हा स्पॅन आपण क्लोज करू. आणि जो जेसन असतो ना, तुम्ही आतापर्यंत लर्न केलेलं आहे, डिक्शनरी लर्न झाली ना, डिक्शनरीमध्ये कसं असतं बरं? कर्ली ब्रॅकेट, नेम, कोलन. तर यापैकी तुम्हाला वाटेल की टेक्स्ट हा खूप सोपा आहे, बरोबर की नाही? बट यांच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो, टेक्स्ट मधून डेटा रीड करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं, खूप डिफिकल्ट होतं. XML यूज करणं चांगलं आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. पण XMLचा प्रॉब्लेम काय होतो? तुम्ही जर बघितलं, विनाकारांचं ओपनिंग क्लोजिंग टॅग ओपन होतात, HTML सारखे. दिसतंय का? आणि जे HTML आहे त्यामध्ये खूप जास्त कोड होतो, बरोबर की नाही? बट जर तुम्ही केअरफुली जेसन जर बघितलं, तर इथे की व्हॅल्यू पेअर आहे, आणि बघा किती सिंपल आणि सोबर स्ट्रक्चर आहे, क्लीन स्ट्रक्चर आहे. तर जर डेटा S1 P1 वरून P2 ला पास करायचा असेल, याला इंटरचेंजिंग म्हणतात, डेटा इंटरचेंज. ओके, तर यासाठी जेसन आपण यूज करतो. जेसन हा एक स्पेशल लँग्वेज आहे, पण ही जावा स्क्रिप्ट वरून आलेला एक नोटेशन आहे. म्हणजे हा जो सिंटॅक्स आहे, हा सिंटॅक्स कुठून आला आहे? जावा स्क्रिप्ट लँग्वेज वरून. बट स्टील इट्स अ इंडिपेंडंट लँग्वेज. जेसन काय एक इंडिपेंडंट लँग्वेज आहे. So basically, a JSON is a independent language. ओके, सो जेव्हा जेव्हा तुम्ही जेसनचा विचार कराल, असा विचार करा की आपण एक लँग्वेजच समजून घेतोय. आता हे तेवढं डिफिकल्ट नाही जेवढं वाटतं, बट येस, इट्स देअर. ओके,
मग आता जेसन का यूज करायचा, तर असा विचार करा की सपोज आपण फेसबुकच्या सर्व्हरवरून डेटा कलेक्ट करतोय. कोणत्या सर्व्हरवरून करतोय? फेसबुकच्या. तुम्हाला ते फेसबुकचा कोड जो आहे तो कशात लिहिलेला आहे माहिती आहे का? कोणत्या लँग्वेजमध्ये फेसबुकचा कोड लिहिलेला आहे? अरे हो की नाही? ऑब्विसली नाही माहिती. फक्त आपल्याला माहिती लाईक कसं करायचं फेसबुकवर. मला तेच माहित होतं आधी, जोपर्यंत मला लँग्वेज होती. बऱ्यापैकी फेसबुकचा जो कोड आहे ना, तो पूर्वी तो PHP मध्ये लिहिलेला होता. आता असा विचार करा की तुम्हाला तो डेटा पायथनच्या कोडमध्ये तुम्हाला पुल करायचा आहे. आता मला सांगा, PHPचा कोड जर फक्त PHPचं आउटपुट जर निघलं तर ते पायथन रीड करेल का? नाही रीड करू शकत. जसं एखादा व्यक्ती चायनीज मध्ये बोलतोय आणि दुसरा व्यक्ती मराठीमध्ये बोलतोय. हा जर म्हटला की लाईक हॅलो, तो चायनीज मध्ये तिकडून हॅलो म्हटलाय, समजेल का एकामेकाला? आता मराठीमध्ये तर रामरामच म्हणणार आहे, तर समजेल का हे त्यांना? नाही. पण यांच्या दोघांच्या मध्ये जर एक इंटरमिडिएटर असला, जर मी समोरच्या बरोबर समोर समोरच्याला मी म्हटलो की राम राम, मग तो चायनीज मध्ये त्याला कन्वर्ट करून सांगेल. मग जेव्हा तो चायनीज मध्ये बोलेल तर तो व्यक्ती मला कन्वर्ट करून सांगेल. त्याला बेसिकली ट्रान्सलेटर म्हणतात. मग या दोन लँग्वेज मध्ये एक अंडरस्टँडिंग महत्वाची. समजतंय का? अंडरस्टँडिंग. मग यासाठी जेसन फॉर्मॅट असतो. तो डेटा की व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर करतो. कसा स्टोअर करतो? इट स्टोअर्स अ डेटा इन की अँड व्हॅल्यू. कसा डेटा स्टोअर करतो? की आणि व्हॅल्यू. तर आता आपण जे डिक्शनरी लर्न केलं ना, तो जेसनचाच एक फॉर्मॅट आहे. जे आपण पायथन मध्ये डिक्शनरी बघितली, तो जेसनचाच एक स्ट्रक्चर आहे. तसंच असतं ऍक्च्युली जेसन. ओके. सो येस. मग जेसन जे असतात ना, ते वेगवेगळ्या डेटा टाईपला सपोर्ट करतात. कोणते कोणते डेटा टाईप सपोर्ट करतं जेसन? तर स्ट्रिंग, नंबर, बुलियन, ओके, अरे, ऑब्जेक्ट आणि नल. एवढ्या डेटा टाईपला तो सपोर्ट करतो. किती डेटा टाईपला सपोर्ट करतं? स्ट्रिंग, नंबर, बुलियन, अरे, ऑब्जेक्ट आणि नल. समजतंय का? चला आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर गुगलवरती वी विल गो विथ गुगल, आणि इथे मी सर्च करेल एक फेक API. आता जस्ट सर्च करूया. काय सर्च केला मी? फेक API. तर इथे मला वेगवेगळ्या वेबसाईट येतात. यातल्या तुम्ही कोणती वेबसाईट चूज करू शकताय. मी चूज केलेली पहिली वेबसाईट. फेक म्हणजे काय? जो ऍक्च्युअल डेटा, डमी डेटा. आणि इथे खाली जर आलं ना, तर आपल्याला इथे लिंक भेटतील वेगवेगळ्या. कोणत्या पण एका लिंकवर क्लिक करा. तुम्हाला इथे हा फॉर्मॅट दिसेल बघा. दिसतोय ना? दिसतोय का? येस. सो बॅक येऊया. अल्बम वरती क्लिक करूया. नॉट अल्बम, फोटोज वरती क्लिक करूया. लेट्स गो विथ बॅक. पोस्ट, विथ बॅक, अल्बम्स. ओके, दुसरा एक्झाम्पल घेतो मी. फेक स्टोर API. ओके, जस्ट आय से व्ह्यू डॉक, आणि इथे मी ही URL कॉपी करेल. लेट्स पेस्ट इट हियर. इथे तुम्हाला बेसिकली सेमच डेटा येते. ओके, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली अरे नाही दिसत याच्यात. ठीक आहे. तुम्ही जर केअरफुली बघितलं तर हा बघा, डिक्शनरी सारखंच दिसतंय ना? दिसतंय की नाही? राईट. दिसायला डिक्शनरी सारखंच असतं. ओके. पण यामध्ये बघा, जर हा कर्ली ब्रॅकेट दिला, याला ऑब्जेक्ट म्हणतात. काय म्हणतात? ऑब्जेक्ट. हा नंबर झाला, ही झाली स्ट्रिंग, हा पण नंबर झाला. जर ट्रू फॉल्स असतं तर काय असतं? बुलियन व्हॅल्यू. आणि जर सपोज स्क्वेअर ब्रॅकेट असतं तर काय असतं? ॲरे, म्हणजे आपल्या भाषेत लिस्ट. लक्ष येते का? तर बेसिकली याला जेसन म्हणतात. तर बघा, एका स्पेसिफिक स्पेसिफिक ऑब्जेक्ट मध्ये एक डेटा आहे. तर अशी टोटल किती आयटम्स आहे बघा बरं इथे. मिनिमाइज कर. किती आयटम दिसत आहे टोटल? आणि हे सगळे लिस्ट मध्ये स्टोअर दिसतंय का स्क्वेअर ब्रॅकेट? तर हे लिस्ट मध्ये स्टोअर. लिस्ट म्हणजे ॲरे. सो इट स्टोअर इन ॲरे. तर जे जेसन असतं ना, ते हे कर्ली ब्रॅकेट वाला पार्ट आहे. ओके. मग एका जेसनच्या रेकॉर्ड मध्ये एक युजरचं रेकॉर्ड असतं.
जसं इथे टोटल किती प्रॉडक्ट आहे, 20 प्रॉडक्ट. किती प्रॉडक्ट आहे, 20 प्रॉडक्ट. प्रत्येक प्रॉडक्टला एक जसा रोल नंबर असतो तसा एक आयडी आहे, त्यानंतर त्याला नेम आहे, त्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन आहे, ओके, त्या प्रॉडक्टची प्राइस आहे, कॅटेगरी आहे, इमेज आहे. यू कॅन सी इट्स एव्हरीथिंग इज देअर. आता मला हे माहित नाही की हा डेटा, हे जे सर्व्हर आहे फेक स्टोर एपीआय वाला, हे कोणत्या लँग्वेजमध्ये रन होत आहे हे मला माहित नाही. बट हा डेटा जेव्हा ते जनरेट करतं ते आपल्याला जेसन मध्ये देणार, आणि आपल्या लँग्वेजमध्ये पण जेसनचा सपोर्ट असतो. जेसन हा प्रत्येक लँग्वेजमध्ये सपोर्ट करतो. त्यामुळे जर का तुम्ही पुढे चालून कोणताही सर्व्हरवरून डेटा पुल केला तो जेसन मध्येच तुम्हाला भेटतो. आणि सपोज तुम्हाला पण डेटा कोणाला तरी द्यायचा आहे, तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्याल त्याला, जेसन फॉर्मॅटमध्ये. का, कारण समोरच्या पण लँग्वेजला तीच भाषा समजते जेसनची. लक्ष येते का, विच इज ऍक्च्युअली व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके, so here we have a JSON format and we can just use that one. Okay, chala, so now let's understand that how to handle the JSON data. Let me close my mail. Okay, so basic concept लक्षात आलाय का, जेसन काय असतं ते. येस ऑनलाईन मेंबर. तर जेसन हे तुमच्या डिक्शनरी सारखंच असतं आणि त्यामध्ये की व्हॅल्यू पेअर असतात. काय असतात, की व्हॅल्यू पेअर, आणि ते कर्ली ब्रॅकेटने आपण डिफाईन करतो. लक्षात येते का. ऑनलाईन मेंबर काही क्वेश्चन आहे कोणाला. नो सर. ओके, चला तर मग आता आपण इम्प्लिमेंटेशन करूया. सो हियर आय विल जस्ट से 2.json, मॅडम झोपू नका, .py. ओके, सो आता जेसन साठी आपण सर्वात आधी मी एक स्टुडंट नावाची एक डिक्शनरी क्रिएट करतो. सो आय विल जस्ट से नेम ॲज दीपक, एज ॲज 36, आणि दोन्ही आपण डबल करतो. ओके, आता हा क्वेश्चन आहे की हा काय ऑब्जेक्ट डिक्शनरी, इट्स अ जेसन और इट्स अ डिक्शनरी, राईट. जर इथे आपण प्रिंट मध्ये त्याचा टाईप जर चेक केला, सो इफ यू ट्राय टू चेक द टाईप, इट विल प्रोव्हाइड अस दॅट टाईप ओव्हर हियर. सो चला टर्मिनल मध्ये रन करूया. हियर आय विल जस्ट से दॅट 2. ओके, कोणत्या डेटा टाईप याचा, डिक्शनरी डेटा टाईप आहे. सो जर आता जेसन सोबत जर ऑपरेशन परफॉर्म करायचे, असा विचार कर की हा डेटा तुम्हाला कोणाला तरी पाठवायचा आहे. मग आता याला तुम्ही डिक्शनरीमध्ये सेंड नाही करू शकत. तर यासाठी आपण बेसिकली काय यूज करतो, वी नीड टू कन्वर्ट इट टू अ जेसन. आणि यासाठी आपल्याला जेसन इम्पोर्ट करावं लागतं. काय इम्पोर्ट करावं लागतं, जेसन. सो दिस इज द टाईप विच वी, सॉरी, सो दिस इज द टाईप विच वी नीड टू इम्पोर्ट. ओके, सो काय इम्पोर्ट करावं लागतं, जेसन पॅकेज. ओके, मग आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे प्युअर जेसन फॉर्मॅटमध्ये. सो आय विल जस्ट से जेसन डेटा, वी विल यूज जेसन, आणि याचे मेथड असते त्याला म्हणतात डम. काय म्हणतो आपण याला, पण आय विल जस्ट गिव्ह मी अ मिनिट. Okay, and now let's print this data. So if I try to run this, आणि आपण हा पण रन करूया. दोन्हीमध्ये काही फरक जाणवतोय का तुम्हाला. मेजरली तुम्हाला भेटणार पण नाही, कारण दिसायला दोन्ही सारखे दिसत आहेत, पण यांच्या डेटा टाईप वरून आपण चेक करू शकतोय. सो इट विल प्रोव्हाइड अस कोणत्या टाईपचा डेटा आहे हा, स्ट्रिंग. म्हणजे जेव्हा आपण जेसन डॉट डम्प म्हणतो तेव्हा आपल्याला रिटर्न मध्ये काय भेटतं, एक स्ट्रिंग भेटते, पण ती प्रिझर्व फॉर्मॅटमध्ये. कशी ती, प्रिझर्व फॉर्मॅट. म्हणजे हा जो डेटा आहे ना, हा जेव्हा तुम्ही फ्रंट एंडला पाठवाल तर तो रीड करू शकतोय, फ्रंट एंड कोणत्या पण सर्व्हरला. ओके, सो वी हॅव दिस ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड द डिक्शनरी. ओके, आणि याला आपल्याला कन्वर्ट जर करायचं असेल तर कोणती मेथड आपण यूज करतो,
डम्स डम्स मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करता फॉर्मॅटेड स्ट्रिंग फॉर जेसन फॉर्मॅटेड स्ट्रिंग मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करता? जेसन फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ओके, सो इथे आपल्याला आउटपुट काय भेटणार आहे? जेसन फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ओके, सो दॅट इज व्हॉट वी विल गेट इन आउटपुट ओव्हर हियर. ओके, so what is a JSON? JSON is nothing but it's a JavaScript object notation. Okay, त्याचबरोबर it's an independent language which is basically used for interchange data in between two parties. दोन पार्टीमध्ये डेटा इंटरचेंज करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? जेसनचा. ओके, आणि जेसन हा बेसिकली डिक्शनरी सारखाच असतो. सो इन पायथन जेसन लुक्स लाईक अ डिक्शनरी ओनली. ओके, बट डिक्शनरी ओनली. बट यामध्ये फरक काय आहे की जेसन जेव्हा आपण हा यूज करतो तर रिटर्न मध्ये काय देतो आपल्याला? इथे कोणता टाईप भेटणार आहे? यू विल गेट अ स्ट्रिंग विच इज प्रिझर्व. ओके, बेसिकली ती स्ट्रिंग कशी आहे? प्रिझर्व आहे. दॅट्स इट. लक्ष येते का? येस, हे लिहून घ्या बरं.
ओके. सो आता लेट्स से की आपल्याकडे एक डेटा आहे. ओके, लेट्स से की लाईक एक जेसनचा डेटा आहे. ओके, अँड just we want to convert that data to dictionary. काय करायचं आपल्याला? जेसनचा जो डेटा आहे तो कन्वर्ट करायचा डिक्शनरीमध्ये. इथे आपण काय केलं? इथे कोणतं कन्व्हर्जन आहे? डिक्शनरी टू जेसन स्ट्रिंग. तुम्ही जेसन स्ट्रिंग म्हणा सध्या. आतापर्यंत आपण काय केलं? डिक्शनरी टू जेसन स्ट्रिंग कन्वर्ट केलं. पण जर मला जेसन स्ट्रिंग टू डिक्शनरीचा कन्वर्ट करायचं आहे तर यासाठी आपण लोड्स नावाची मेथड वापर. कोणती? लोड्स, प्लुरल लोड्स. ओके, सो जस्ट आय विल से स्टुडंट. ओके, एक 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 आपण जेसनचा डेटा घेऊया ऑनलाईन. एक रन टाइम डेटा घेऊया. सपोज आपल्याकडे हा डेटा, तर याला मी कन्वर्ट करेल रॉ फॉर्मॅट मध्ये. येस, आणि इथे मी म्हणेल की लाईक जेसन स्ट्रिंग जेसन. ओके, अँड जस्ट पेस्ट इट. तर 3 सिंगल कोड वापरले मल्टीलाईन सपोर्टसाठी. पण आपण डेटा कमी करूया, डोंट वरी, कारण मुलं कन्फ्यूज होऊन जातात. अजून कमी करूया, सिंपल सिंपल डेटा ठेवूया. नेम, युजर नेमची काय आवश्यकता नाही. ओके, सो किती रेकॉर्ड आहे आपल्याकडे? किती रेकॉर्ड आहे टोटल? म्हणजे एका एका याच्यामध्ये किती प्रॉपर्टीज टोटल? 4 प्रॉपर्टीज, बरोबर. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डिक्शनरीमध्ये. तर यासाठी आपण जेसन डॉट लोड्स नावाची मेथड यूज करतो. काय यूज करतो? जेसन डॉट लोड्स. आणि इथे आपल्याला काय भेटेल? सो जस्ट स्टुडंट डेटा. ओके, जस्ट आय से प्रिंट स्टुडंट. काय प्रिंट करणार आपण? स्टुडंट डेटा. सो जर मी याला रन केलं, ओके, डेकोरेट इलिगल ट्रेलिंग कॉमा, इलिगल ट्रेलिंग कॉमा. हा, ओके, हा. ऍक्च्युली लास्टला कॉमा असल्यामुळे त्याने तो एरर आहे. शेवटचा जो कॉमा असतो ना त्याला ट्रेलिंग म्हणतात. ओके, सो लेट्स क्लिअर इट. सो इफ यू सी, इथे खाली बघा कशामध्ये कन्वर्ट झाला हा? डिक्शनरीमध्ये. त्याचा आपण टाईप पण चेक करूया. मी असं देईल कोमा टाईप स्टुडंट डेटा. काय सांगा बरं? डिक्शनरी. म्हणजे आपण सक्सेसफुली त्याला कन्वर्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो? जर मी इथे डॉट जर दिला तर मला इव्हन ती सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट जर दिलं तर मला ती प्रॉपर्टी कॉल करते. सपोज मी दिसतंय का नाही? इथे बघा माझं नाव टाकतो. ओके, रोहित. इथे बघा रोहित येतं. दिसतंय का? सो दॅट इज व्हॉट द जेसन. ओके, सो जर तुम्हाला डेटा रीड करायचा असेल, म्हणजे डेटा कन्वर्ट करायचा आहे फ्रॉम डिक्शनरी टू जेसन, तर यासाठी आपण कोणते मेथड यूज करतो? फ्रॉम डिक्शनरी टू जेसन, जेसन स्ट्रिंग. कोणती मेथड यूज करतो? आणि जर स्ट्रिंग टू जेसन मध्ये, स्ट्रिंग टू डिक्शनरी मध्ये कन्वर्ट करायचं तर काय यूज करतो आपण? हा, वी यूज लोड्स. काय वापरतो आपण? लोड्स. दॅट्स इट. आता यामध्ये अजून 2 मेथड असतात, लोड आणि डम्प. ओके, तर बेसिकली लोड आणि डम्प कुठे कामं येते?
सपोज तुम्हाला काय करायचंय, फाईलमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, तेव्हा आपण त्याचा यूज करतो. किंवा सपोज तुम्हाला फाईलमधून डेटा रीड करायचा आहे. ओके, सो वी हॅव मोर टू मेथड इज डम्प अँड देर इज वन मोर इज लोड. ही डम्प जी असते ना, इट्स बेसिकली यूज टू रीड, सॉरी, इट्स बेसिकली यूज टू राईट अ डेटा इन अ फाईल. ओके, सो बेसिकली आपण त्याचा यूज त्यासाठी करतो. येस, सो डम्प इज यूज टू राईट अ जेसन फाईल, म्हणजे टू ऍड अ डेटा. आणि लोड कशासाठी यूज करतो, टू रीड अ जेसन फाईल, टू रीड अ जेसन फाईल. तर यामध्ये वी कॅन जस्ट से दॅट ऍड टू रीड. ओके, तर बघायचं काय कसं करू शकतो आपण, बघायचंय का? ओके, व्हेरी गुड. सो लेट्स क्रिएट अ फाईल. ओके, सो इथे मी फाईल क्रिएट करेल, लाईक डेटा डॉट जेसन. काय फाईलचं नाव आपल्या, डेटा डॉट जेसन. नाही जरी क्रिएट केली तरी ती क्रिएट होईल. तर आपण ती राईट मोडमध्ये ओपन करूया. सो हियर आय विल जस्ट से दॅट स्टुडंट, सॉरी, ओपन, फाईलचं नाव काय आपल्या, डेटा डॉट जेसन. आणि याला आपण रीड मोड, राईट मोडमध्ये ओपन करूया. कोणत्या मोडमध्ये, राईट मोडमध्ये. पण मी असं मध्ये लिहिते, वेट, सॉरी, वेट, sorry, with, I'm sorry. So here we will just use with, not wait. With open as file. काय म्हटलं आपण याला, विथ ओपन ॲज फाईल. हे काय यूज करतो आपण, फाईल राईट झाल्यानंतर ऑटोमॅटिक क्लोज झाली पाहिजे त्याचं. हे आपण लर्न केलंय, आठवतं का? अरे आठवतं ना, तिकडे बघा, आठवतं ना. सो हियर आय विल जस्ट से दॅट जेसन डॉट डम्प. काय यूज करेल मी ते, जेस, यस, डम्प. तर इथे बघा 3 पॅरामीटर पास करतो. ऑब्जेक्ट, तर आता करंटली आपल्याकडे काय इथे स्टुडंटचं रेकॉर्ड आहे, बरोबर. तर इथे मी म्हणेल की मला हे स्टुडंटचं रेकॉर्ड पास करायचं. सेकंड पॅरामीटर आहे की एफपी. एफपी म्हणजे कोणत्या फाईलला पास करायचं आहे. ओके, तर इथे मी म्हणेल की मला ह्या फाईलला पास करायचं. आणि थर्ड पॅरामीटर जो आहे तो बेसिकली जस्ट आय विल कीप इट ॲज इट इज. ओके, लेट्स ट्राय टू रन इट. इफ आय गो टू द डेटा, यू विल सी की इथे तो प्रिंट झाला. झाला प्रिंट. म्हणजे आपण डेटा कुठून घेतला, डिक्शनरी मधला डेटा आहे तो आपण काय केला, त्या डिक्शनरी मध्ये डेटा आपण म्हटलो जेसन डॉट डम्प. तो स्टुडंटचा डेटा, डिक्शनरीचा डेटा पास केला, फाईल म्हटलो. पण मला एक सांगा, हे एका लाईन मध्ये येत आहे, हे फॉर्मॅटिंग वाटतंय का प्रॉपर, प्रॉपर फॉर्मॅटिंग नाही. तर याला आपण काय करू शकतोय, आपल्याकडे एक वे, इट इज कॉल्ड एज अ इंडेंटेशन. म्हणजे स्पेस किती द्यायचा. तर बेसिकली एक टॅब जर द्यायचा असेल ना तर 4 स्पेस द्यावा लागतात. तर इथे मी म्हणेल की मला 4 द्यायचे स्पेस. म्हणजे किती किती स्पेस बार प्रेस होतील, 4, म्हणजे एक टॅब. सो आता जर सेव्ह जर केलं आणि इफ आय ट्राय टू रन इट अगेन, यू विल सी इट्स फॉर्मॅटेड. स्ट्रिंग प्रॉपरली फॉर्मॅट झाली. लक्ष येते का, स्ट्रिंग काय झाली, प्रॉपरली ती फॉर्मॅट झाली. ओके, मग सपोज हा डेटा तुम्हाला रीड करायचा आहे, काय करायचंय, रीड करायचंय. तर सेम फाईल आपण रीड मोडमध्ये ओपन करू शकतो. ओके, आणि इथे मी फक्त लोड यूज करेल. काय यूज करेल, लोड. सो यामध्ये तुम्हाला पॅरामीटर पास करायचं आहे फक्त एफपी, म्हणजे फाईलचं नाव. सो मी ते फाईलचं इन्स्टन्स पास करेल. आणि रिटर्न मध्ये काय भेटेल आपल्याला, सो आय विल जस्ट से डेटा and we will just try to print it. You will see that it is there. ओके, म्हणजे फाईल मधून जर डेटा रीड करायचा आहे तर कसा रीड करणार आपण, कसं रीड करणार,
लोड मेथडचा यूज करा. कोणती मेथड यूज करणार आहे? लोड. दॅट्स इट. So if you want to read a record, you can read that record with the load. Just I will check whether it has a yes. So we will just say that load. So it will read a file and convert it to a string JSON. तर तो डेटा स्ट्रिंग जेसन मध्ये तो कन्वर्ट करेल. म्हणजे जेसनचा जो प्युअर डेटा आहे तो आता आपल्याला कशात भेटतो? इथे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. ओके. सो दिस विल read data and converts to string JSON. कशामध्ये कन्वर्ट करेल तो? स्ट्रिंग जेसन मध्ये. आणि ही जी डंप आहे ही काय करेल? इट विल राईट अ डेटा इन जेसन फाईल. कशामध्ये राईट करेल तो? जेसन फाईल. दॅट्स इट. सो दिस इज व्हॉट ओव्हरऑल अ जेसन लॉजिक इज. तर एका जेसनचा जो रेकॉर्ड आहे म्हणजे जर डिक्शनरी असेल तर त्या डिक्शनरीला तुम्हाला काय करता येतं? जेसन मध्ये कन्वर्ट करता येतं. तर त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो? डम्प्स. ओके. त्यानंतर एखादा रेकॉर्ड जर स्ट्रिंग जेसन मध्ये असेल आणि त्याला आपल्याला प्युअर डिक्शनरी मध्ये कन्वर्ट करायचंय तर काय यूज करतो आपण? लोड्स. तुम्हाला एखादी फाईल मध्ये डेटा ऍड करायचा आहे जेसन फॉर्मॅट मध्ये तर काय यूज करणार आपण? डम्प. डम्प्स नाही, डम्प सिंग्युलर, एक वचन आणि अनेक वचन. ओके. तर इथे काय यूज करतो आपण? डम्प. आणि जर तुम्हाला एखाद्या जेसन फाईल मधून डेटा रीड करायचा आहे तर त्यासाठी आपण काय यूज करणार? लोड. तर डम्प्स आणि लोड्स त्याचे शेवट एस आहे बरोबर. तर असं माइंड मध्ये ठेवा, लोड्स म्हणजे रीड स्ट्रिंग, डम्प्स म्हणजे कन्वर्ट स्ट्रिंग. ओके. आणि डम्प म्हटलं तर फाईल, कारण तो एकच आहे. म्हणजे तर शेवट एस लागतो म्हणजे आपण तिथे काय पास करणार आहे? काहीतरी स्ट्रिंग टाईप पास करणार आहे. असं जसं माइंड मध्ये ठेवा. ओरल मध्ये सांगू नका. ओरल मध्ये काय सांगायचं की लोड्स इज यूज टू convert a string JSON to dictionary, and load is used to read a JSON file and convert it to a string JSON. समजतंय का? लक्ष आलंय? हे लिहून घ्या. येस, हे प्रत्येकाने लिहा.
येस, ऑनलाईन मेंबर झालंय, लिहून झालंय सर्वांचं. फास्ट फास्ट लिहा. येस, समजतंय का मेंबर्स? टॉपिक समजलाय का? हाँ पायल सर. येस. ओमकार समजलाय? सायली, श्रुतिका, स्वरूपा, प्रतीक्षा, हो सर. हे टॉपिक समजणं थोडं महत्वाचं आहे, कारण आता आपण पायथनच्या अशा स्टेजला आहे जिथे तुम्हाला प्रॅक्टिसची सर्वात जास्त आवश्यकता आहे. ओके, सो प्रॅक्टिस थोडी इम्पॉर्टंट राहील. आणि 1 तारखेपासून आपले लेक्चर 10 वाजता असतील, 1 जुलैपासून. ओके, तर तुम्हाला पुरेसा मी वेळ देईल प्रॅक्टिससाठी, पण लॅपटॉप वगैरे घेऊन याल. ठीक आहे, जे ऑनलाईन मेंबर आहे त्यांनी लॅपटॉप सोबत ठेवा. लॅपटॉप आहे ना बेटा? आणि तिथले जे पीसीज आहे ना, त्या मी इथे घेऊन येतो तुम्हाला प्रॅक्टिसला, सो दॅट तुम्ही प्रॅक्टिस तरी इथे तरी कराल. ठीक आहे.
Okay, fine. So, yeah, this is what a JSON is all about. तर तुम्ही जेसनची फाईल क्रिएट करू शकताय, त्यातून डेटा रीड करू शकताय, किंवा असा विचार करा की तुम्ही डेटा कम्युनिकेट करू शकताय. ओके, इट जस्ट वर्क्स वेल. नाउ let's understand the next concept. Okay, yes, now let's understand the next concept, that is going to be API. Okay, so next part आपण कोणता बघणार आहे? API. Yes, कधी हा वर्ड ऐकलाय का API? Yes, ऑनलाईन मेंबर, कधी हा वर्ड ऐकलाय का तुम्ही API? जावा मध्ये ऐकलेला असं. हा, ऐकलंय. ते असं झालं, आपण एखाद्याला विचारतोय तुम्हाला सुजी म्हणजे माहिती आहे काय, मग ते म्हणते नाही, मग आपण तो जाड रवा. हा, माहिती ना. बेसिकली त्याला हिंदीत सुजी म्हणतात. सो API तुम्ही कुठे ऐकलाय हा? जावा मध्ये. अजून कुठे ऐकलाय का? येस, ऑनलाईन मेंबर्स, हे वर्ड कुठे ऐकलंय का? येस, कुठे ऐकलंय वर्ड? येस, तुम्ही चॅटमध्ये पण मेसेज करू शकताय. यस, येस, कधी ऐकलंय का तुम्ही असं वर्ड API जावाच्या व्यतिरिक्त? ओके, आता या API मधला जो आय आहे ना, याला म्हणतात इंटरफेस. काय म्हणतात? हा वर्ड ऐकलाय का तुम्ही? सांगा मग आता इंटरफेस काय असतं? ओके, ATM ला गेलात तुम्ही कधी पैसे काढायला? ते आहे की नाही तो नंतरचा आहे, पण गेला असा. सो जेव्हा तुम्ही ATM मध्ये ते जातात, तर तुम्हाला दोन टाईपचे इंटरफेस दिसतात, स्क्रीनवाला आणि कीवाला. तर SBI चे जे ATM आहे त्यांच्यामध्ये टचवाले इंटरफेसेस, बरोबर ना? आणि जर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये जर गेलात, बँक ऑफ बडोदा वगैरे, तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी कीवाले इंटरफेस, बरोबर आहे? ते जे इंटरफेस आहे ना, ते बेसिकली युजरसाठी एक इंटरफेस दिलेला आहे. ओके, पण हा जो इंटरफेस आहे, इट्स बेसिकली अ ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग. बेसिकली काय हा? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. मग आता आपल्याला API ची रिक्वायरमेंट काय असते, चला समजून घेऊया. असा विचार करा, तुम्ही एक सिस्टीम डिझाईन करताय. डेटा कशामध्ये स्टोअर असतो बरं? जो डेटा असतो तो कशामध्ये स्टोअर असतो? डेटाबेसमध्ये, बरोबर? पण बरोबर, आणि असा विचार करा की हा डेटा एका युजरला रीड करायचा आहे. काय करायचं आहे? युजरला रीड करायचं आहे. आता युजर डायरेक्ट रीड करेल का? तर आन्सरही नाही. या दोन्हींच्या मध्ये एक मीडिएटर लागतो, ज्याला म्हणतात सर्व्हर. काय म्हणतात? सर्व्हर. ओके, आणि युजरला पण तो डायरेक्ट रीड करता येत नाही. तर युजरला जर रीड करायचं असेल तर यासाठी आपल्याला ब्राउझर लागतं किंवा ऍप लागतं, बरोबर आहे का? व्हॉट्सअपचा जो मेसेज आहे तो असं तुमच्या हातात येतो का मोबाईलमध्ये येतो? बरोबर आहे ना? तुम्ही एंड युजर आहे, पण तुम्हाला रीड करायला काय लागतं? डिव्हाइस लागते. आता सपोज नाव काय मॅडम तुमचं? अदिती. तुमचं? तुमचं? हा, हे सोपं. सपोज आदिती आणि राणी, ओके, आता या दोघी एकमेकीसोबत व्हॉट्सअपवरती हाय हॅलो करताय. तर इथे काय होतं, सपोज
राणीचा नेटवर्कचा इश्यू आहे. कशाचा इश्यू आहे? नेटवर्कचा. नाव काय तुमचं? आदिती. सपोज मग आदितीने काय केलं, राणीला हाय मेसेज सेंड केला. काय सेंड केला? हाय. तर इथे फक्त 1 टिक मार्क दिसेल. बरोबर आहे ना? हा, आता चुकून काय झालं, आदितीचा मोबाईल झाला फॉर्मॅट. मग हा जो मेसेज हा असेल का त्यामध्ये? नाही. बट हा मेसेज जोपर्यंत राणी रीड नाही करत, एका लिमिटेड टाइमसाठी हा व्हॉट्सअपच्या सर्व्हरवरती असतो. कुठे असतो? व्हॉट्सअपच्या सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये. मग सपोज 10 दिवसांनी राणीचा मोबाईलचा इश्यू, नेटवर्कचा इश्यू सॉल्व्ह झाला, तर इथे काय होणार, हा जो आदितीने हाय सेंड केला होता तो राणीला ऑटोमॅटिकली रिसिव्ह होईल. लक्षात आलं का? समजतंय का जे मी सांगतो ते? म्हणजे याचा अर्थ काय होतो, तो डेटा कुठे स्टोर आहे? येस. तर बघा आता या दोन्हीच्या मध्ये सर्व्हरच असतो. ओके, म्हणजे आदितीने हाय पाठवलं तर तो सर्व्हरवरती गेला. सर्व्हरवरती गेल्यानंतर कुठे स्टोअर झाला डेटा? डेटाबेसमध्ये. त्यानंतर जेव्हा तो राणीला तो डेटा रीड करायचा आहे, सपोज जेव्हा त्यांचं नेट आलं, तेव्हा त्यांच्या राणीच्या मोबाईलने ऑटोमॅटिक लगेच एक रिक्वेस्ट पाठवली बॅकएंडला की हा डेटा द्या मला. तर याच्यामध्ये डेटाबेस, ओके, सर्व्हर आणि ऍप और ब्राउझर, ही एक चेन असते. ओके, काय असते? ही एक चेन असते. आता जर सर्व्हर आणि ऍप किंवा ब्राउझर मधलं तुम्ही जर कम्युनिकेशन बघितलं, तर हे कम्युनिकेशन आहे ना, हे जे कम्युनिकेशन असतं, हे कम्युनिकेशन एकमेकासोबत होत असतं. जसं मी म्हटलो गुड मॉर्निंग, तुम्ही काय म्हणणार? गुड मॉर्निंग. हे झालं 2 वे कम्युनिकेशन. पण हे कम्युनिकेशन कसं होतं? एक तर ब्राउझर बॅकएंडला डेटा पाठवतो किंवा तो रिक्वेस्ट देतो, किंवा बॅकएंड काय करतं? ब्राउझरला डेटा सेंड करतात. तर जेव्हा डेटा सर्व्हरकडून ब्राउझरला जातो, कुठून डेटा जातो? सर्व्हरकडून ब्राउझरला, तर याला म्हणतात रिस्पॉन्स. काय म्हणतात? रिस्पॉन्स. पण हेच जर उलटा असेल की बेसिकली डेटा ब्राउझरकडून सर्व्हरला जातोय, तर याला म्हणतात रिक्वेस्ट. काय म्हणतात? रिक्वेस्ट. आता हे समजून घ्या व्यवस्थित. तर जे सर्व्हर असतं ना, यालाच तुम्ही बॅकएंड पण म्हणू शकता, पण आपण सर्व्हर म्हणूया. सर्व्हर आणि ब्राउझर. तर सर्व्हर आणि ब्राउझर मध्ये जे कम्युनिकेशन होतं, ते कम्युनिकेशन हँडल करण्यासाठी एक प्रोटोकॉल असतो. काय असतो? प्रोटोकॉल. आणि तो जो प्रोटोकॉल आहे त्याला म्हणतात HTTP. काय म्हणतात? HTTP. म्हणजे सर्व्हर आणि ब्राउझर ऍप, किंवा आपण असं म्हणूया की सर्व्हरच करतोय. तर यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं ना, हे कम्युनिकेशन एका प्रोटोकॉलवरून होतं. प्रोटोकॉल माहिती आहे का? कोणते कोणते प्रोटोकॉल असतात? नाही नाही, प्रोटोकॉलचे नाव. जसं HTTP प्रोटोकॉल आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तसाच ईमेल जेव्हा आपण पाठवतो तेव्हा SMTP प्रोटोकॉल असतो, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. जेव्हा तुम्ही रेडिओ ब्रॉडकास्ट होतो माहिती आहे ना, तर रेडिओवरती मेसेज आल्यानंतर तुम्ही रेडिओवरती परत मेसेज पाठवू शकताय का? नाही. रिटर्न मेसेज पाठवता कधी? नाही. जसं आता टीव्हीवरती तुम्ही एक सिरियल बघताय, तर ते सासूने सुनेला हाणलं, मग तुम्ही तिला काही रिप्लाय पाठवू शकताय का? नाही. तर बेसिकली हा जो पार्ट असतो ना, याला UDP म्हणतात. म्हणजे एकाच वेळेने तो डेटा जातो. पण जेव्हा तुम्ही हे जे कम्युनिकेशन असतं, हे TCP प्रोटोकॉल वरती होत असतं. एक असतो IP प्रोटोकॉल आहे, इंटरनेट प्रोटोकॉल, IP ऍड्रेस ऐकले का? IP. त्यानंतर POP3 नावाचा प्रोटोकॉल असतो.
IMAP नावाचा प्रोटोकॉल असतो, असे खूप सारे प्रोटोकॉल असतात, FTP नावाचा प्रोटोकॉल असतो. तर इथे जो आपण प्रोटोकॉल वापरतो ना तो HTTP प्रोटोकॉल असतो. कोणता प्रोटोकॉल? HTTP. आता हे लक्षात ठेवायची काही जरूरत नाही. इथे ब्राउझर वरती दिसतोय बघा, तो दिसतोय का? राईट. तुम्ही जर गुगल जरी सर्च केलं तर इथे दिसतो बघा, तो दिसतो ना. तर हे जे ब्राउझर आहे, जेव्हा मी असं रन करेल, गुगलचं पेज ब्राउझरमध्ये होतं का डिफॉल्ट? तर नाही. तर त्याने बॅकएंडला सेंड केलं, म्हणजे कुठेतरी गुगलचं सर्व्हरवरती डेटा आहे, तिथून त्याने हा आणला आणि ब्राउझरला दिला. तर जेव्हा डेटा ब्राउझरवरून सर्व्हरला जातो त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. काय म्हणतात? रिक्वेस्ट. जसं तुम्ही मला विचारताय तर ही झाली रिक्वेस्ट, म्हणजे तुम्ही झाले क्लायंट, मी झालो सर्व्हर. तर तुम्ही जेव्हा मला क्वेश्चन विचारणार, तुम्ही कमांड नाही देऊ शकत, तुम्ही काय करणार? रिक्वेस्ट. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतोय याला म्हणतात रिस्पॉन्स. काय म्हणतात? रिस्पॉन्स. तर जेव्हा सर्व्हर फ्रंट एंडला डेटा पाठवतं, म्हणजे ऍप ब्राउझर सर्व्हर कशाला पण डेटा पाठवते त्याने, तो काय असतो? बेसिकली रिस्पॉन्स. तर जेव्हा रिक्वेस्ट येते सर्व्हरवरती किंवा जेव्हा डेटा येतो त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. ओके. आणि जेव्हा डेटा जातो त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्स. आता इथे एक गंमत समजून घेऊया. सपोज दोन सर्व्हर आहे. किती सर्व्हर आहे? दोन सर्व्हर आहे. तर जेव्हा एक सर्व्हर दुसऱ्या सर्व्हरला डेटा, बघा आता लेफ्ट सर्व्हर राईट सर्व्हरला डेटा पाठवतोय, तर इथे रिक्वेस्ट असेल. काय असेल? रिक्वेस्ट. सपोज आपण याला म्हणूया, हा झाला मास्टर आणि हा झाला स्लेव. काय झालं? एक मास्टर आणि स्लेव. तर जेव्हा मास्टरला डेटा येतो स्लेव कडून तेव्हा त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. म्हणजे असा विचार करा, आपल्यासाठी मास्टर आहे चॅट जीपीटीचा सर्व्हर. कोणतरी कशाचा सर्व्हर आहे? चॅट जीपीटीचा सर्व्हर. तो मास्टर आहे. आणि जो आपला सर्व्हर आहे तो काय असेल? सपोज माय सर्व्हर, तो काय असेल? स्लेव असेल. स्लेव. आणि हा असेल मास्टर. ओके. तर आवर सर्व्हर. तर जेव्हा आपण आपल्या सर्व्हरवरून जीपीटीच्या सर्व्हरला डेटा रिक्वेस्ट देणार, काय देणार आपण जीपीटी सर्व्हरला? रिक्वेस्ट. आणि जेव्हा जीपीटीचा सर्व्हर आपल्याला डेटा पाठवेल तेव्हा तो काय असेल? रिस्पॉन्स. व्हेरी गुड. काय असेल तो? रिस्पॉन्स. कारण आपण हे करणार आहे, आपण जीपीटीच्या सर्व्हरला हिट करणार आहे, त्यामुळे हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. एपीआय म्हणजे काय? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हे काय यूज करतो आपण? क्लायंट आणि सर्व्हरच्या मध्ये, म्हणजे एक दोन पार्टीच्या मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी. जसं तुम्ही मी कम्युनिकेशन करतोय. ओके. जसं मी एक एक्झाम्पल घेतलं होतं, दोन स्टुडंटचं, राईट. अदिती आणि राणीचं. तर जेव्हा अदितीने हाय सेंड केला तेव्हा तो डेटा गेला व्हॉट्सअपच्या सर्व्हरला. पण जेव्हा तो राणीचं जेव्हा नेटवर्क चालू होईल तेव्हा तो राणीला ऑटोमॅटिक तो डेटा मिळेल. आता बेसिकली राणीचा मोबाईलच सांगेल की बाबा मला डेटा द्या नवीन, आणि तो डेटा मिळतो या इथे. ओके. हे बेसिकली रॅबिट एमक्यूच्या कन्सेप्टमध्ये असतं. आपण नंतर भविष्यामध्ये वेळ भेटला तर मी सांगेल तुम्हाला हे कसं होतं. व्हॉट्सअपच्या तुमच्या मोबाईलला कसं काय कळतं की डेटा घ्यायचा आहे? तर हे बेसिकली रॅबिट एमक्यू किंवा नोटिफिकेशन मध्ये होतं, गुगलच्या नोटिफिकेशन. ते नंतर बघूया. तर इथे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे असतो डेटाबेस सर्व्हर आणि ब्राउझर ऍप किंवा दुसरा सर्व्हर. ओके. जेव्हा डेटा सर्व्हर वरती येतो तेव्हा त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. आणि जेव्हा डेटा सर्व्हर वरून जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्स. हे एका प्रोटोकॉल थ्रू होतं. त्या प्रोटोकॉलचं नाव काय आहे? HTTP प्रोटोकॉल. पण इथे एक गंमत अशी आहे, असं पण होतं की दोन सर्व्हर एकामेकाला कम्युनिकेशन करतात. तो जो मेन सर्व्हर असतो ना त्याला काय म्हणतात? मास्टर सर्व्हर. आपल्यासाठी सपोज जीपीटीचा सर्व्हर. ओके. आणि एक असतो स्लेव्ह सर्व्हर. स्लेव्ह म्हणजे काय? आपलं सर्व्हर, ज्याला डेटा हवाय. ओके. सो जेव्हा स्लेव्ह सर्व्हर मास्टरला काही डेटा, मास्टरकडून काही डेटा घ्यायचा आहे तर त्याला काय म्हणतात? रिक्वेस्ट. आणि इथे जेव्हा मास्टर सर्व्हर स्लेव्हला डेटा पाठवतो त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्स.
लक्षात आलं हे प्रॉपरली हे लिहून घ्या.
ओके सो येस सो आता क्वेश्चन असा आहे की एपीआय हँडल कसा करायचा आता आपण थेरोटिकल तर बघितलं ओके सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू हँडल दॅट एपीआय सो इथे मी म्हणेल व्हॉट इज एपीआय okay and let's make it as API ओके मग आता एपीआय हँडल कसं करायचं हे थोडंसं समजून घेऊया ओके सो आता यासाठी आपण एक पॅकेज यूज करतो बेसिकली त्या पॅकेजचं नाव आहे रिक्वेस्ट सो वी से इम्पोर्ट रिक्वेस्ट ओके आणि हा पॅकेज आपण यूज करत असतो सो लेट्स प्रिंट दिस रिक्वेस्ट ऑब्जेक्ट फर्स्ट सो लेट्स ट्राय टू रन दिस सो इथे मी म्हणेल क्लिअर ओके and now we will just say that Python 5 हा तुम्हाला एक इश्यू आहे काय इश्यू आहे सांगा बरं नो मॉड्यूल नेम्ड ॲज रिक्वेस्ट म्हणजे हे पायथन मध्ये इनबिल्ट आहे का नाही जसं ओएस वगैरे होतं आहे का नाही तर हे जे रिक्वेस्ट आहे ना हे बाय डिफॉल्ट पायथन मध्ये अवेलेबल नसतं मग हे जर आपल्याला अवेलेबल करायचं आहे सो फॉर दॅट वी नीड पायथन प्रोजेक्ट मॅनेजर कॉल्ड ॲज पीप तर यासाठी आपल्याला कशाची रिक्वायरमेंट असते वी नीड अ पीप फॉर दिस ओके कशाची रिक्वायरमेंट आहे वी नीड अ पीप फॉर दिस सो बेसिकली व्हॉट इज अ पीप सो it's an package manager for Python pip काय basically package manager okay for Python so हा एक पॅकेज मॅनेजर आहे Python साठी ओके सो आता या पीपचा एक लॉंग फॉर्म आहे ओके सो व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ पीप सो इट्स अ preferred install program okay so that is what its long form is preferred installer program okay that is called the pip आता याचं काम काय असतं जसं आता हा पॅकेज आहे का आपल्याकडे नाही तर या पॅकेजला आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं काय करावं लागतं इन्स्टॉल भविष्यात सपोज आपल्याला हा यूज नाही करायचा आहे तर विनाकारण ठेवण्यापेक्षा आपण त्याला काय करू शकतोय डिलीट आणि जसं आता पायथनचं आपण कोणतं व्हर्जन वापरतोय करंटली 3.14 तर याचं पण भविष्यात जर व्हर्जन आलं नवीन तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं याला काय करावं लागतं अपडेट तर इथे आपण ज्या वेळेस आपल्याला हे पॅकेज यूज करायचे वी नीड दॅट लॉजिक फॉर इट ओके अँड दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट इज ऑल अराउंड सो द क्वेश्चन इज दॅट हाऊ टू इन्स्टॉल लायब्ररी और पॅकेजेस इन पायथन तर यासाठी आपण पीपचा यूज करतो ओके सो तुम्ही सर्वात फर्स्ट पीपचं व्हर्जन चेक करू शकता सो यू हॅव कमांड दॅट इज पीप डबल डॅश व्हर्जन हा सो आता इथे प्रॉब्लेम असा आहे की पीप कॉन्फिगर्ड नाही माझ्या याच्यामध्ये ओके सो आय नीड टू कॉन्फिगर दॅट वन सो ते कॉन्फिगरेशन आपण उद्या सकाळी करूया ओके अँड बिकॉज आता वी नीड टू गो विथ अटेंडन्स तर उद्या सकाळी मी तुम्हाला याचं स्टार्ट करेन सो उद्या आपण पायथन रिक्वेस्ट लर्न करणार आहे म्हणजे एपीआय हँडलिंग ओके अँड वी आर गोइंग टू लर्न द पीप सो अँड वी विल कन्क्लूड अ पायथन ॲट दॅट स्टेज तर उद्या आपण 3 पार्ट लर्न करणार आहे एपीआय then we are going to see pip also we are going to see something called as a garbage collection okay काय झालं काही चुकलं का अच्छा ठीक आहे तर आपण गार्बेज कलेक्शन लर्न करणार आहे ओके दॅट इज गोइंग टू बी द लास्ट पार्ट
आणि मग आपण पायथनला इथे स्टॉप करणार. इज इट क्लिअर? सो टुमॉरो इज युअर 20th लेक्चर ऑफ पायथन. आपण उद्या पायथन आपलं क्लोज होईल. अँड फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट विथ अ व्हेरी फर्स्ट लायब्ररी कॉल्ड ॲज न्यूमरिकल पायथन. ओके, दॅट इज नमपाय. ओके, नमपाय नका म्हणा, जो न्यूमरिकल पायथन म्हणा, म्हणजे ओरल मध्ये आपल्याला लक्ष देईल की त्याला काय म्हणतात. ठीक आहे, फाईन. येस, तर इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? No, sir. Okay, that's good. Fine. So just hold for a minute. So Akash will take your attendance. Okay. एक छोटासा प्रॉब्लेम आम्हाला असा आढळला आहे तुमच्या बॅचेमध्ये आणि बाकी पण काही बॅचेसमध्ये, की काही मुलांनी जे नंबर दिले होते ते नंबर ऍक्च्युली पिक नाही केले जाते. म्हणजे तुम्हाला कॉल केला जातोय पण तुम्ही रिसीव्ह नाही करत आहे. तर आकाश सर एकदा कन्फर्म करतील तुमचे मोबाईल नंबर जे उचलत नाही कंटिन्युअसली डे 1 पासून. लेक्चर्स मध्ये आहे ते मुलं मुली, बट ते रिसीव्ह नाही करत आहे. तर इन केस मोबाईल नंबर चुकीचा असेल, सांगता येत नाही, किंवा त्याचा इंटरनल काही इश्यू असेल, तर एकदा कन्फर्म करून द्याल फक्त तुमचा नंबर. ओके, मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करतोय. ओके.